आजच्या या अत्यंत कौटुंबिक असा सत्कार सोहळा, मी हा कौटुंबिकच म्हणेन कारण मी स्वतःला कायम पत्रकार परिवाराचाच एक भाग समजत आले. कारण माझ्या आयुष्यातलं, माझ्या करिअरचं पहिलं पाऊल हे पत्रकारितेच्या क्षेत्रातलं होतं. माझ्या कुटुंबातली अनेक मंडळी या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्याच्यामुळे आजचा हा सत्कार सोहळा माझ्या परिवारानं, माझ्या भावांनी एका लाडक्या बहिणीचा केलेला सत्कार असंच मी याकडे बघते. मला वाटतं 2-4 दिवसांनीच आता रक्षाबंधन येतंय. 28 तारखेला राखी पौर्णिमा आहे आणि त्याच्या आधीच आपली एक सोलापूरमधली अत्यंत संघर्षामधून आणि खडतर परिस्थितीशी झुंज देत पुढे जाणारी बहीण, तिच्या अचिव्हमेंटचं तुम्हाला सगळ्यांना इतकं कौतुक वाटलं की आपण इथे बोलवलं. मला खूप अप्रूप वाटतंय, कारण ज्या वेळेला खासदारपदी निवड झाली त्याही वेळेला माझ्या सर्व पत्रकार बांधवांनी तितक्याच थाटामाटानं केलेलं कौतुक आणि स्वागत माझ्या प्रत्येक वाटचालीमध्ये आणि माझ्या प्रत्येक पावलामध्ये मला हत्तीचं बळ देणारं ठरलं होतं. सर्वप्रथम आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं अंतःकरणापासून आभार. कारण त्यांच्या एवढा मोठ्या मनाचा भाऊ पाठीराखा म्हणून जर माझ्या पाठीशी उभा राहिला नसता तर सोलापूरची लेक गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचूच शकली नसते. मला मनापासून आभार मानायचे युवा अभ्यासू खासदार आमचे संसदीय गटनेते डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब. केवळ संसदीय गटनेते म्हणून नव्हे तर आपल्या परिवारातली एक बहीण म्हणून दिल्लीतल्या माझ्या पहिल्याच अधिवेशनात त्यांनी मला कायम प्रेरणा दिली, मार्गदर्शन दिलं आणि त्यामुळेच आज पहिल्या अधिवेशनातली जी काही कामगिरी मी करू शकले ती आमचे संसदीय गटनेते खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या समर्थ अशा पाठबळामुळे करू शकले. आजच्या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असणारे, विक्रमी अध्यक्षपद भूषवणारे सन्माननीय विक्रम बापू खेलबोडेजी, माझे बंधू सागर दादा सुरवसे, माझे बंधू किरणजी गायकवाड आणि उपस्थित सर्व सन्माननीय पत्रकार बांधव, आमचे जिल्हा प्रमुख माननीय अमोल बापू शिंदे साहेब, जिल्हा प्रमुख आदरणीय अमरदादा पाटील, सन्माननीय नगरसेवक प्रियदर्शन भैया साठे, मान्य प्रकाशजी राठोड, श्रीनिवासजी कर्ली, नागेशजी पासकंटी आणि उपस्थित सर्वांना आज खरं तर सोलापूरची लेक म्हणून मी अधिवेशनातलं माझं रिपोर्ट कार्ड घेऊन सोलापूरकरांच्या समोर आणि तुमच्या सर्वांच्या समोर उभी आहे. मी पहिल्याच अधिवेशनात पास झाले का नापास झाले हे तुम्ही सगळ्यांनी आणि सोलापूरकरांनी ठरवायचं. परंतु कुठलाही राजकारणाचा वारसा नसलेली आणि ज्या मुलीनं कधी महापालिकेचं सुद्धा सभागृह बघितलं नव्हतं, ती देशाच्या वरिष्ठ सभागृहात पोहोचल्यानंतर कुठल्याही पीएची मदत न घेता प्रत्येक प्रश्न स्वतः तयार केला. प्रत्येक भाषण हे आधीच प्राध्यापिका असल्यामुळे आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घ्यायची सवय असल्यामुळे नोट्स काढले आणि त्यामुळं मी आज सोलापूरची लेक म्हणून तुम्हाला सांगू इच्छिते की पहिल्याच अधिवेशनात मला एकूण 6 विधेयकांच्या वरती बोलायची संधी मिळाली आणि माझे एकूण 34 प्रश्न पहिल्या अधिवेशनामध्ये लागलेले आहेत. त्यातले 6 प्रश्न हे तारांकित होते आणि उरलेले जे 28 प्रश्न आहेत ते अतारांकित आहेत. पहिल्याच अधिवेशनामधली माझी उपस्थिती ही 100% होती आणि अक्षरशः एखाद्या विद्यार्थिनीनं संसद अटेंड करावी त्या पद्धतीनं सकाळी बरोबर 11 वाजल्यापासून ते तहकूब होईपर्यंत मी पूर्ण वेळ संसदेमध्ये उपस्थित राहून राज्यसभेतली प्रत्येक चर्चा, प्रत्येक कामकाजामध्ये मी सहभाग नोंदवलेला आहे. आणि माझ्यासाठी अत्यंत भाग्याची गोष्ट म्हणजे मला पहिल्याच अधिवेशनामध्ये देशाचे नेते सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची भेट घेण्याची संधी मिळाली. त्यांनी आमच्या एनडीएच्या सर्व नूतन खासदारांना नाश्त्यासाठी त्यांच्या घरी आमंत्रित केलं होतं. पंतप्रधानांच्या सोबत जवळपास 2 तास आम्हाला मनमोकळ्या गप्पा मारता आल्या, त्यांच्यासोबत ब्रेकफास्ट करता आला. त्यांनी अक्षरशः एखाद्या कुटुंब प्रमुखाप्रमाणे तब्येतीची काळजी घ्या, रोज योगा करा, जिम करा, चालायला जा, 40शी नंतर तुम्ही फुल बॉडी हेल्थ चेकअप करून घ्या आणि इथपासून ते कसं आपण मतदारसंघाला वेळ दिला पाहिजे, प्रश्न कसे मांडले पाहिजेत, या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन मिळालं. पण त्याहीपेक्षा मला आनंदाची गोष्ट होती की पंतप्रधानांना भेटताना सुद्धा मी सोलापूर विसरले नाही. त्या दिवशी नॅशनल हँडलूम डे होता आणि त्यामुळे मी सन्माननीय पंतप्रधानांना आपल्या सोलापूरची शान असणारी सोलापुरी चादर, ज्या आमच्या कष्टकऱ्यांनी आपल्या लाडक्या पंतप्रधानांची प्रतिमा सोलापूरच्या सुताच्या धाग्यापासून विणलेली चादर मला पंतप्रधानांना भेट देता आली. प्रधानमंत्र्यांना ती इतकी आवडली की मला एकाच दिवशी सन्माननीय प्रधानमंत्री मोदीजींना 2 वेळेला भेटता आलं.
पहिल्यांदा सगळ्या खासदारांच्या सोबत ब्रेकफास्टसाठी भेटले. त्याच दिवशी आमचे नेते सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आले होते. त्यांच्या समवेत आम्ही जेव्हा दुसऱ्यांदा गेलो तेव्हा आवर्जून मोदीजींनी एकनाथजी शिंदे साहेबांना सांगितलं की ताई ने मुझे सोलापुर की बहुत ही अच्छी चादर भेट दी और वो मुझे बहुत पसंद आई. म्हणजे देशाच्या नेत्यांनी सोलापूरचं कौतुक करणं, सोलापूरच्या चादरीचं कौतुक करणं हे सोलापूरची लेक म्हणून माझ्यासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण होता. मला आपल्याला सांगायला आनंद वाटतोय की ज्या 6 बिलवरती मी बोलले, पहिलंच भाषण मला वंदे मातरमच्या बिलवरती करता आलं. मला अभिमान वाटतोय की सोलापूरचं स्वातंत्र्य चळवळीतलं योगदान इतकं मोठं आहे आणि सोलापूरची राज्यसभेतली खासदार म्हणून प्रिव्हेन्शन ऑन इन्सल्ट टू नॅशनल ऑनर या बिलवरती मी माझं मत व्यक्त केलं. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ्स अँड डेज अमेंडमेंट बिल यामध्ये मी डिजिटलायझेशन होत असताना शोषित, वंचित, मागासवर्गीय, भटक्या विमुक्त यांच्या हक्काला बाधा पोहोचू नये हे मी तिथं आग्रहानं बोलले. द सुप्रीम कोर्ट नंबर ऑफ जजेस अमेंडमेंट बिल हे तिसरं बिल होतं ज्याच्यावरती मी माझं मत व्यक्त केलं आणि त्यामध्ये मी ही अपेक्षा व्यक्त केली की सुप्रीम कोर्टातल्या जजेसची संख्या वाढल्यामुळं आता मोदीजींच्या एनडीएच्या शासन काळात तारीख पे तारीख मिळणार नाही तर इन्साफ मिळेल ही अपेक्षा मी त्या भाषणामध्ये व्यक्त केली. द बँकर्स बुक्स एव्हिडन्स बिल याच्यावरती बोलत असताना मी इंग्रजीमधून माझे विचार व्यक्त केले आणि त्याचं कौतुक अक्षरशः देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामनजींनी सुद्धा केलं. त्यानंतर द केरला अल्टरेशन ऑफ नेम बिल आणि द नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन बिल अशा एकूण 6 विधेयकांच्या वरती मी बोलले. त्याचबरोबर जे 34 प्रश्न माझे लागले, मला अभिमानानं सांगायचंय की सोलापूरच्या टेक्सटाईल क्लस्टरच्या संदर्भात आणि जीआय टॅग प्राप्त चादर असेल, एक ओडीओपी असेल, पीएम मित्र असेल किंवा मग जागतिक स्पर्धेमध्ये सोलापुरी चादर आणि सोलापूरचं टेक्सटाईल कसं टिकून राहावेल या संदर्भातला प्रश्न मी विचारलेला होता. त्याचं उत्तर मंत्रालयाकडून आलेलं आहे. पत्रकार परिषद संपल्यानंतर मी हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला देईन आणि ज्यांना कोणाला हवे असतील त्यांना मी सॉफ्ट कॉपी सुद्धा आपल्याला पाठवेन. त्याचबरोबर सोलापूरचा जो दुसरा महत्वाचा प्रश्न होता सोलापूरच्या विमानतळाच्या नाईट लँडिंगचा, तो सुद्धा प्रश्न मी विचारलेला आहे आणि त्याचंही उत्तर सन्माननीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी मला दिलेलं आहे आणि त्यासोबतचा सगळा डेटा मी आपल्याला शेअर करते. आणि त्याचबरोबर सोलापूरचा तिसरा प्रश्न जो माझा लागलेला होता तो म्हणजे सोलापूरच्या आणखीन आधुनिक वंदे भारत एक्सप्रेस असतील आणि सोलापूर, मराठवाडा, नागपूर या सगळ्या गोष्टींना जोडलं जाऊन सोलापूरमध्ये नवीन रेल्वे कशा तयार होतील असे 3 प्रश्न सोलापूरचे. म्हणजे बाकीचे प्रश्न मी विचारलेले होते परंतु बॅलेट होतं प्रश्नांचं आणि बॅलेटमध्ये ज्याला जास्त मतं पडतात तेवढेच प्रश्न निवडले जातात. त्यामुळे मी जेवढे संसदेचे 22 दिवस होते प्रत्येक दिवसाचे 7 प्रमाणे जवळपास 150 प्रश्न मी विचारले, पण त्यापैकी बॅलेट आणि मतदान होऊन माझ्या 34 प्रश्नांची निवड झालेली आहे. सोलापूरचे बाकीचेही प्रश्न मी विचारलेले होते परंतु या 3 प्रश्नांना बॅलेट जास्त पडल्यामुळे हे 3 प्रश्न लागले. त्याचबरोबर शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करत असताना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जो म्हणजे अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो की जेव्हा शेतकऱ्याचा कांदा हा मार्केटमध्ये येतो त्यावेळेला भाव पडलेले असतात आणि ग्राहकांना मात्र अत्यंत चढ्या भावानं कांदा विकत घ्यावा लागतो. तर त्यामुळे जी काही आपली एक्सपोर्ट पॉलिसी असेल किंवा मग निर्यात शुल्क कमी करणं असेल किंवा मग कांद्याचे बाय प्रॉडक्ट्स बनवून शेतकऱ्यांच्या कांद्याला अत्यंत योग्य असा भाव देण्यासाठी सरकार काय उपाययोजना करत आहे हा प्रश्न मी विचारलेला होता. आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचा दुसरा महत्वाचा प्रश्न की खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना खतं वेळेवरती मिळत नाहीत आणि त्यामुळं लिंकिंग खतांचा कंपल्शन हे शेतकऱ्यांच्या वरती होऊ नये, खतांचा काळा बाजार थांबावा आणि शेतकऱ्यांना जसं शेतीला पाणी वेळेवर मिळालं पाहिजे त्याच पद्धतीनं त्यांना खतं सुद्धा मिळाली पाहिजेत हा प्रश्न मी विचारला. महिलांच्या संदर्भात एक महिला खासदार म्हणून प्रतिनिधित्व करत असताना तारांकित प्रश्न मी विचारलेला होता की मध्ये जी प्रणित मोरे आणि 370 रुपये बिर्याणीची कॉन्ट्रोवर्सी झालेली होती की कुणीतरी आपल्या गर्लफ्रेंडला जर 370 रुपयाची बिर्याणी दिली तरी सुद्धा मग त्याचा उपभोग घेता येईल या पद्धतीचं महिलांचं ऑब्जेक्टिफिकेशन जे सोशल मीडियावरती आणि स्टँडअप कॉमेडी मधून जे होतं ते थांबवण्यासाठी सरकार या सगळ्या स्टँडअप कॉमेडीला सेन्सॉरच्या बंधनामध्ये आणणार आहे का आणि सोशल मीडिया आणि इंटरनेटवरती महिलांची बदनामी थांबवण्यासाठी सरकार काय पावलं उचलत आहे हा तारांकित प्रश्न मी विचारलेला होता. त्याचबरोबर मिशन शक्तीच्या अंतर्गत ज्या काही
शाळा आहेत किंवा इतर ठिकाणं आहेत जिथं महिला जातात तिथं सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन हे कंपल्सरी असावे, ज्यामुळं मुलींचा शाळेमधला गळतीचा दर कमी होईल, हा प्रश्न मी विचारलेला होता. त्याचबरोबर सखी वन स्टॉप सेंटर आणि त्याचबरोबर ज्या बेघर महिला आहेत, ज्या संकटग्रस्त महिला आहेत आणि ज्या पीडित महिला आहेत त्यांच्या मासिक धर्माच्या वेळेला त्यांच्या प्रजनन स्वास्थ्य आणि त्यांच्या मानसिक स्वास्थ्याच्या संदर्भात सरकार हे काय काय पावलं उचलत आहे तो प्रश्न विचारलेला होता. त्याचबरोबर मी ज्या महिला गर्भवती महिला असतात त्यांना जो ॲनिमिया किंवा HB ची कमतरता असते त्या संदर्भामध्ये आणि मातृस्वास्थ्य सदृढीकरण म्हणजे मातेचं स्वास्थ्य हे चांगलं राहावं जेणेकरून पिढी सदृढ घडता येईल, हा प्रश्न मी सरकारला विचारलेला होता. आणखीन एक महत्वाचा प्रश्न, महाराष्ट्राची लेक म्हणून आणि छत्रपती शिवरायांच्या विचारांवरती निष्ठा ठेवणारी, एक त्यांच्या विचारांवरती चालणारी मावळा म्हणून मला विचारण्याचं भाग्य लाभलं की ते म्हणजे मराठा मिलिटरी लँडस्केप, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या 12 ऐतिहासिक किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या यादीमध्ये झालेला होता, त्या वैश्विक धरोहर स्थलांचा विकास सरकार कसा करणार आहे आणि त्याचबरोबर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्यामधून या सगळ्या किल्ल्यांचा जीर्णोद्धार व्हावा यासाठी मी छत्रपती शिवाजी महाराजांचे जी किल्ले आहेत, जे आपल्या महाराष्ट्राची शान आहे, त्याला केवळ राष्ट्रीय पातळीवर नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत त्याची ओळख ती मिळवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत हे विचारलेलं होतं. त्याचबरोबर मी आरोग्य असेल, ग्रामीण असेल, ऊर्जा असतील, कामगार असतील, मग कामगारांच्या मध्ये सुद्धा मी सफाई कामगारांचा प्रश्न विचारलाय, मी कचरा वेचणाऱ्या कामगारांचा प्रश्न विचारलेला आहे. त्याचबरोबर मी प्रधानमंत्री जन आवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरीबाला घर मिळालं पाहिजे, मी त्याचबरोबर ऊर्जा क्षेत्रामध्ये प्रश्न विचारलेले आहेत, उद्योग क्षेत्रांच्या मधले मी प्रश्न विचारलेले आहेत. तर हे सगळ्या प्रश्नांची जे काही आहे PDF मी आपल्याला सगळ्यांना देते, त्याचं डिटेल उत्तर सुद्धा आपल्याला मिळेल. आणि मला वाटतं की अशा पद्धतीनं पहिलं अधिवेशन आमचं ओरिएंटेशन पण झालं. नवीन खासदार म्हणून आम्हाला 2 दिवस शनिवार आणि रविवार राज्यसभा आणि राज्यसभेच्या सचिवालयानं प्रश्न कसे विचारले जातात, 0 ओव्हर कसा मांडायचा असतो आणि एक उत्तम राज्यसभा सदस्य म्हणून नवीन लोकांनी कामगिरी करत असताना काय काय जबाबदारी घेतली पाहिजे या संदर्भामध्ये आम्हाला मार्गदर्शन केलं. समितीवरती निवड झाल्याच आमची पहिली मीटिंग ही कलकत्ता येथे झाली आणि तिथे केंद्रीय महिला बालविकास कॅबिनेट मंत्री माननीय अन्नपूर्णा देवी आणि राज्यमंत्री सन्माननीय सावित्री ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये देशभरामधल्या ज्या 2 महत्वाच्या योजना महिला सशक्तीकरणाच्या, एक म्हणजे वन स्टॉप सेंटर आणि दुसरी म्हणजे प्रधानमंत्री मातृवंदन योजना, त्या योजनांचा आम्ही आढावा घेतला. त्यामध्ये वन स्टॉप सेंटरमध्ये पोलिसांची अवेलेबिलिटी असेल, वैद्यकीय सेवेची अवेलेबिलिटी असेल किंवा एखादी अत्याचार पीडित महिला किंवा मुलगी आल्यानंतर तिला अनेक तास वाट बघणं किंवा अनेक वेळेला तिला पुन्हा पुन्हा त्याच प्रश्नांची उत्तरं द्यावी लागू नये अशा पद्धतीचा एक यंत्रणा विकसित करण्याची आम्ही विनंती केली. आणि प्रधानमंत्री मातृवंदन योजनेमध्ये आता जे 5,000 रुपये दिले जातात ते महागाईच्या मानाने खूप कमी आहेत आणि त्याच्यामध्ये वाढ केली जावी अशी ही मागणी आम्ही आदरणीय कॅबिनेट मंत्र्यांच्याकडे केलेली आहे. आणि आता येणाऱ्या 27 तारखेला पर्सनल पब्लिक ग्रीव्हान्सेस लॉ आणि जस्टिस या कमिटीची माझी मीटिंग दिल्लीला होणार आहे आणि सोलापूरची एक अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीमधून शिक्षण पूर्ण करून, कधी पत्रकारितेतून, कधी सूत्रसंचालनातून, कधी निवेदनातून, कधी वक्तृत्वातून, कधी सामाजिक चळवळीमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, छत्रपती शिवरायांच्या विचारांवरती निष्ठा ठेवून काम करणारी माझ्यासारखी एक सर्वसामान्य महिला माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या पाठबळामुळे आज राज्यसभेपर्यंत पोहोचली. प्रामाणिकपणानं काम केलंय, प्रामाणिकपणानं संसदेच्या अधिवेशनामध्ये स्वतःचं योगदान दिलंय आणि माझी मातृभूमी म्हणून ज्या मातीत मी जन्माला आले, ज्या सोलापूरच्या नागरिकांचं ऋण माझ्यावरती आहे, त्यांच्या समोर मी माझं हे रिपोर्ट कार्ड सादर करत आहे. धन्यवाद. राष्ट्रगीत गायलं नाही म्हणून शिक्षा होणार, जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यांना मंत्रिपद दिले जातात, त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जातो आणि त्यांचं शुद्धीकरण केलं जातं. आणि एखादं राष्ट्रगीत म्हणलं नाही म्हणून एखाद्याला जेलमध्ये घालायचं म्हणजे त्याचा गैरवापर करायचा असं एक चर्चा अशी आहे. तुम्ही त्याच्याकडे कसं? खरं तर मला वाटतं की या संदर्भामध्ये एक विरोधक फेक नॅरेटिव्ह पसरवत आहे. वंदे मातरम हे राष्ट्रीय गान म्हणून ह्याला आपल्या संविधान सभेने मान्यता दिलेली आहे. अगदी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी सुद्धा त्याच वेळेला हे
आश्वासित केलेलं होतं की जो दर्जा, जो सन्मान हा जनगणमनला दिलेला आहे, तोच सन्मान हा वंदे मातरमला सुद्धा देणार, हे आम्ही म्हणत नाही आहोत, हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद बोलले होते. वंदे मातरम हे कुठल्याही एका जातीचं, एका धर्माचं, एका प्रांताचं गीत नाहीये. हे या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचं गीत आहे. आनंद मठ मध्ये जेव्हा हे गीत गायलं गेलं त्यावेळेला अगदी आपल्या महाराष्ट्रामध्ये धुळे असेल, जळगाव असेल, अनेक वेळेला वंदे मातरम गात गात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे. आणि मग मला सांगा की जिथे म्हणजे अगदी अनेक मुस्लिम देशभक्त सुद्धा वंदे मातरम गातात, मग त्या वंदे मातरमला खंडित कुणी केलं? मला आज राजकीय भाष्य करायचं नाहीये, मला केवळ 2च मिनिटं बोलता आलं, तेवढीच संधी मिळाली, पण मी खूप अभ्यास करून गेले होते की वंदे मातरमला खंडित करण्याचं पाप हे कुणी केलं, कुणी त्या वंदे मातरमची कॉन्ट्रोवर्सी केली. आणि जर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 1950 साली आश्वासित केलेलं होतं की जनगणमनाचा दर्जाच आम्ही वंदे मातरमला देणार, तर इतकी वर्ष मग त्याला उशीर का झाला? म्हणजे देशाच्या राष्ट्रीय गानाच्या बाबतीत सुद्धा हा भेदभाव का होतोय? आणि दादा, ती जी शिक्षा आहे ती म्हटलं नाही म्हणून होणार नाहीये. मला सांगा की देशाची राष्ट्रीय प्रतीक ही प्रत्येकाच्या अभिमानाचा विषय असतात. तिरंग्या झेंड्याचा सन्मान हा झालाच पाहिजे, जनगणमनाचा सन्मान झालाच पाहिजे. देशाच्या संविधानाचा अपमान झाल्यानंतर शिक्षेची तरतूद आहेच, त्याचप्रमाणे लाखो क्रांतिकारकांच्या प्रेरणेचं स्फूर्तिगीत असणाऱ्या वंदे मातरमचा सन्मान झालाच पाहिजे. याच्यामध्ये कुणी वेगळा अँगल का आणतंय हेच मला कळत नाही. ते वंदे मातरम तुम्ही संसदेत होता त्या दिवशी, तर ते 5 कडवे म्हणावेत असं सक्तीचं केलं गेलंय का 2च म्हटले तरी चालतील? वंदे मातरम हे गीत जे लिहिलं आनंद मठ मध्ये ते पूर्ण लिहिलेलं होतं. मग मला सांगा की जी पूर्ण 5 कडवी होती ती जर एखाद्या कवीनं आपल्या प्रतिभाशक्तीनं आपल्या भारत मातेला, म्हणजे आपल्या देशामध्ये देशाला सुद्धा बघताना मातेच्या रूपामध्ये जर बघितलं, त्या मातेला एका दुर्गेच्या रूपामध्ये जर बघितलं, आणि मग तिथे काही जणांना कदाचित त्यांच्या वोट बँकची भीती वाटली म्हणून 5 कडव्याची 2 कडवी झाली का? खरं तर मी त्याच्यावरती बोलू शकेल. मला हा इतिहास माहिती मॅडम, सगळ्यांना माहिती, फक्त त्या दिवशी ठराव काय झालाय? 5ही कडवी ही पूर्णपणानं प्रत्येक कार्यक्रमामध्ये म्हणली जावी, हे देशाच्या संसदेमध्ये मान्य झाले. मग जर मगाशी आमचे मित्र म्हणले कदम त्याप्रमाणे 2च म्हटली गेलेली आहेत, मग तू जर ते म्हणण्यासारखंच आहे ना, ते तिथे शिक्षा झाली होणार ना, मग काय ते म्हणतात तसं ते अस्त्र म्हणून आता वापरलं जाणार. वाद ज्याच्यावरती आहे, आणि माझ्या माहितीनुसार 5 कडव्याची सक्ती नाही. आपण जरा माहिती घ्या. बघा, देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा, हे सगळं ठीक आहे, पण 5 कडवी म्हटलीच पाहिजे असं काही? देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा लाल किल्ल्यावरती संपूर्ण वंदे मातरमचं गायन केलं आहे. कायदा वेगळा असतो आणि तुम्ही कृती करणं वेगळं असतं. कृती ठरलंय काय तेवढं आम्हाला सांगा, किंवा माहिती घेऊन सांगा जर नसेल. हो, मी तुम्हाला तेच सांगतेय की देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा संपूर्ण 5 कडव्यांचं गायन हे केलेलं आहे. त्या दिवशी जे बिल प्रिव्हेन्शन टू इन्सल्ट टू नॅशनल ऑनर हे जे बिल होतं, ते बिल नक्की काय होतं? तर ते एवढ्यासाठी होतं की ज्या पद्धतीनं जनगण म्हणत असताना जर कोणी अडथळा केला तर त्यांना शिक्षा होते, त्याच पद्धतीनं वंदे मातरम म्हणत असताना जर कोणी हेतुपुरस्सर अडथळा निर्माण केला किंवा त्याच्या गायनामध्ये जर कोणी प्रतिबंध निर्माण केला, बघा सगळे 5 म्हणले पाहिजेत. त्या दिवशी किती कडवे, ऐका मी तुम्हाला तेच सांगतेय, तुम्ही ऐकून घ्या मी काय म्हणतेय. त्या दिवशीच्या बिलमध्ये, ज्या दिवशी मी उपस्थित होते, त्या दिवशीच्या बिलमध्ये, त्या बिलचा जो दस्तऐवज होता ना, तो मी तुम्हाला पाहिजे तर देते, त्याच्यामध्ये किती कडवे म्हणायचे याची चर्चा नव्हती. तर वंदे मातरम हे राष्ट्रीय गान आहे, आणि ते म्हणत असताना जर कोणी अडथळा निर्माण केला किंवा त्याला जर कोणी प्रतिबंध केला, तर जसा संविधान, वंदे जनगण मन किंवा राष्ट्रीय ध्वज याचा अपमान केल्यानंतर ज्या पद्धतीची शिक्षा आहे, तीच शिक्षा वंदे मातरमच्या गायनाला प्रतिबंध करणं म्हणतं नाही. म्हणजे हा राष्ट्रध्वज ठरवला जातोय त्याच्यावरतीच विरोधकांचा आक्षेप आहे. विरोधकांना सोयीने नका सांगू, मी सोयीनं सांगतच नाहीये, जे घडलं मी तेच सांगते. आम्ही माहिती घेतली, अजून 5 कडव्याची सक्ती लागू केली नाही असंच सांगण्यात येतं. मग आम्हाला खरं काय ते कोण सांगणार? तुम्ही सांगणार का? मी तुम्हाला सांगते की जे बिल आहे ते वेबसाईटवर सगळीकडे अवेलेबल आहे. नाही, काही ठराव काय झाला ना? तो ठराव कडव्यांच्या संदर्भातला नव्हताच त्या दिवशी, ज्या दिवशी मी उपस्थित होते. सक्ती केल्यानंतर
म्हटलं पाहिजे तुम्ही राष्ट्र तुम्ही जो तुम्ही गुन्हा समजून ठरवला घ्या, तुम्हाला असं नाहीये, तुम्ही निर्णय समजून घ्या. सांगावा लागेल. ऐका पण मी म्हणत असताना 5 ते 2 जर म्हटलं तर तुम्ही माझ्या गुन्हा दाखल करा. ऐका, मी तुम्हाला तेच सांगतेय. तुम्ही समजून घ्या मला काय सांगायचंय. ज्या दिवशी मी राज्यसभेत उपस्थित होते, ज्या दिवशी हे बिल राज्यसभेमध्ये आलं, त्या बिलमध्ये जे नमूद आहे तीच गोष्ट मी तुम्हाला सांगते की त्या दिवशी चर्चा काय झाली आहे की जो शब्द डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिलेला होता, जो शब्द देशाच्या संविधान सभेने दिलेला होता की जो दर्जा जनगणमनला आहे तोच दर्जा हा वंदे मातरमला सुद्धा असला पाहिजे. वंदे मातरम हे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचं स्फूर्तिगीत आहे, त्याचा सन्मान प्रत्येकाने केला पाहिजे. आणि जर त्याचं गायन होत असताना जर कोणी अडथळा निर्माण केला तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे. ही चर्चा त्या दिवशी झालेली आहे. आणि उलट त्यावेळेला विरोधकांनी वॉकआउट केलं, विरोधकांनी चर्चेमध्ये सहभाग नाही घेतला. उलट मग जे विरोधक आज अशा पद्धतीचा फेक नॅरेटिव्ह बाहेर पसरवतायत, मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की मग ज्या वेळेला वंदे मातरमवरती चर्चा होत होती का गोंधळ घातला, का तुम्ही भाषणांच्या मध्ये अडथळे निर्माण केले? माझ्यासारखी एखादी पहिल्या टर्मची खासदार, हो मला सांगा की राज्यसभा असेल किंवा लोकसभा असेल, पहिल्या वेळेसचे खासदार बोलत असताना त्यांना मेडल स्पीचची संधी दिली जाते. मेडल स्पीचला 10 मिनिटं बोलायचं असतं आणि हे संकेत आहेत की एखादा मेडल स्पीच करत असेल खासदार तर त्यावेळेला अडथळे निर्माण केले जाऊ नयेत. सगळ्यांनी, मग ते विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील, त्यांनी शांततेनं ऐकून घ्यावं. पण मीच नाही तर माझ्यासारख्या अनेक खासदारांना मेडल स्पीचची 10 मिनिटं नाही मिळाली, 2च मिनिटं दिली गेली. प्रचंड गोंधळ घातला गेला आणि सुरुवातीला ज्यावेळी नारेबाजी झाली, घोषणाबाजी झाली आणि त्यांच्या घोषणांच्या आवाजांना आणि त्यांच्या विरोधाच्या आवाजाला न जुमानता आम्ही राष्ट्रप्रेमावरती बोलत होतो, त्यावेळेला या देशाच्या सन्मानाचा, राष्ट्रीय गीताचा विषय असताना जे विरोधक वॉकआउट करून गेलेले ते बाहेर का बोलतात? मग चर्चेचं सर्वोच्च सदन हे संसद आहे ना, या देशाच्या संविधानाच्या प्रमाणे राज्यसभा सर्वोच्च सदन आहे, तिथं का नाही त्यांनी चर्चा केली? नीट पेपर मध्ये कुठला पेपर त्याच्यावर विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला, प्रसंगी शस्त्राचा वापर करण्यात आला. आणि लोकसभा आणि ज्या सभांमध्ये तुम्ही वरिष्ठ सभागृह होता त्या दोन्ही सभागृहामध्ये मागणी होती की गृहमंत्र्यांनी याच्यावर खुलासा करावा, त्याच्यावर भाष्य करावं, पंतप्रधानांनी भाष्य करावं. आणि एक दायित्व म्हणून त्यांनी जे बोलणं अपेक्षित होतं ते एकूणच या पावसाळी अधिवेशनामध्ये दिसून आलं नाही. वंदे मातरमच्या 5 कडव्यानंतर अवघ्या 2 मिनिटांमध्ये पंतप्रधान लोकसभेच्या बाहेर जातात, सभागृहाच्या बाहेर जातात. त्याचा अर्थ म्हणजे यांना बांधिलकी नाही आता या सभागृहाची, या सभागृहाच्या अस्मितेची, या लोकशाहीची, लोकशाही व्यवस्थेची आणि त्या विद्यार्थ्याच्या मागणीची. संसदेच्या सभागृहामध्ये या अधिवेशनातला प्रत्येक दिवस आणि संसदेचं, राज्यसभेचं कामकाज चालू असतानाचा प्रत्येक मिनिट मी तिथे उपस्थित राहिले. आणि तुम्हाला मला हेच सांगायचं आहे की या देशातल्या विद्यार्थ्यांचा आवाज हा सन्माननीय पंतप्रधानांनी ऐकलाय, सन्माननीय गृहमंत्र्यांनी ऐकलाय. आपल्यापर्यंत जे पोहोचलं ते फक्त विरोधक हे फक्त तिथे उपस्थित राहायचे आणि राज्यसभेचं किंवा लोकसभेचं कामकाज सुरू झालं की फक्त त्यांची घोषणाबाजी सुरू व्हायची. संसदेमध्ये चर्चा होण्यासाठी काही नियम असतात, चर्चेचा प्रस्ताव द्यावा लागतो. संसदीय कार्यमंत्री सन्माननीय किरण रिजिजू असतील किंवा आमचे राज्यसभेचे सभागृह नेते माननीय जगतप्रकाशजी नड्डा असतील, ते विरोधकांना, विरोधी पक्षनेत्यांना प्रत्येक वेळेला सांगायचे की आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, तुम्ही चर्चेचा प्रस्ताव द्या. परंतु प्रस्ताव न देता फक्त पॉइंट ऑफ ऑर्डर म्हणून उठून उभं राहायचं, फक्त घोषणाबाजी करायची, फक्त चिल्लमचिल्ली करायची आणि चर्चेची वेळ आली किंवा चर्चेचा प्रस्ताव द्या म्हणलं की वॉकआउट म्हणून बाहेर जायचं. ही रणनीती विरोधकांनी अवलंबलेली होती. विरोधकांना चर्चाच करायची नव्हती. सन्माननीय अमित शहा साहेबांनी सुद्धा संसदेच्या आवारामध्ये तुमच्या सर्व प्रसार माध्यमांना मुलाखत दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जर सांगत असाल तर आज दुपारपासून विरोधकांनी चर्चेचा प्रस्ताव द्यावा, आज दुपारपासून ते उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत आपण चर्चा करू आणि त्या प्रत्येक चर्चेला मी समोर उपस्थित राहून ऐकेन आणि त्याला उत्तर देईन. हे स्वतः अमित शहाजींनी नॅशनल चॅनेलला मुलाखत दिलेली आहे. मग तरी सुद्धा विरोधकांनी चर्चेचा प्रस्ताव का नाही दिला? कदाचित त्यांना चर्चाच नको होती, त्यांना फक्त अशाच पद्धतीनं गोंधळ करायचा होता.
संसदेचं 1 तासाचं कामकाज चालवण्यासाठी या देशातल्या नागरिकांच्या कराचा कोट्यवधी रुपयांचा पैसा लागलेला असतो. मग चर्चा करायला सरकार तयार असताना विरोधक चर्चेपासून का पळत होते आणि फक्त घोषणाबाजी का करत होते, हा उलटा माझा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांच्या रस्त्यावरच्या मागणीला सरकारने दखल घेतली आणि शिक्षण मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. अगदी बरोबर आहे, कारण देशाचं सरकार या मताशी सहमत आहात? देशाचं सरकार सरकारची बांधिलकी जनतेच्या प्रती असते. सरकारची बांधिलकी हे संसदेच्या प्रती असते. अगदी देशाच्या प्रती असलेलं एक बांधील अगदी बांधिलकी आहे. अगदी अगदी एक सत्ताधारी पक्षाची एनडीएच्या घटक पक्षाची खासदार म्हणून आणि एका सर्वसामान्य तळागाळातल्या वंचित घटकाचं प्रतिनिधित्व करणारी खासदार म्हणून मी तुम्हाला संपूर्ण आत्मविश्वासानं सांगते की आमच्या एनडीए सरकारची, देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजींची आणि आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आमची बांधिलकी या देशाच्या नागरिकांसोबत आहे, परंतु फेक नॅरेटिव्ह चालणाऱ्या विरोधकांच्या सोबत नाहीये. ज्या वेळेला या देशाचा नागरिक आम्हाला प्रश्न विचारेल, मला दादा तुमचं ऐकून घेते पण मलाही बोलू द्या, मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार आहे. मी काही वॉकआउट करून जाणार नाहीये विरोधकांसारखं, पण एखाद्या प्रश्नाला मला जो मुद्दा मांडायचा आहे तो सुद्धा आपण मला पूर्ण करू द्यावा असं मला वाटतं. तर आमची बांधिलकी ही जनतेशी आहे, आमची बांधिलकी विद्यार्थ्यांशी आहे. अगदी जर विद्यार्थ्यांचा आक्रोश असेल तर जनजीचं म्हणणं ऐकून देशाच्या शिक्षण मंत्र्यांना सुद्धा राजीनामा देण्यासाठी आदरणीय पंतप्रधानांनी सांगितलं, हे आपण बघितलं. मग विरोधकांची पहिली मागणी ही धर्मेंद्र प्रधान का राजीनामा दो ही होती. मग ती पूर्ण झाल्यानंतर चर्चा करायला काय हरकत होती, हे पूर्ण झाल्यानंतर सभागृहात बसायला काय हरकत होती. नेक्स्ट मागणी आली की अभि प्रधानमंत्री का राजीनामा दो, त्याच्यानंतर मागणी येते की अभि अमित शहाजी का राजीनामा दो, त्याच्यानंतर वेगळीच काहीतरी मागणी येते. तर विरोधकांनी पहिल्यांदा स्वतःची काय असेल ती स्ट्रॅटेजी ठरवावी, दररोज वेगळे वेगळे रंग बदलू नये. एनडीए आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची बांधिलकी देशाच्या जनतेप्रती आहे, विद्यार्थ्यांप्रती आहे, शेतकऱ्यांप्रती आहे, कामगारांप्रती. दिल्लीशी संवाद सगळेजण साधताना दिसत आहेत. विशेषतः राहुल गांधी पुण्यामध्ये होते, आज नागपूरमध्ये देखील ते छात्रवृत्ती घोष करणार. देशाचे विरोधी पक्ष नेते त्यांच्या या सगळ्या छात्रवृत्ती घोष करण्याचं कशा पद्धतीने बघताय, विशेषतः सोलापूरमध्ये अनेक लोक गेले होते. खरं तर मला या ठिकाणी एकच वाटतं की युवा पिढी हा प्रत्येक देशाचा कणा असतो. या देशामधला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा सुद्धा युवकांचं खूप मोठं योगदान होतं. या देशातली हरित क्रांती असेल, श्वेत क्रांती असेल किंवा आता इंटरनेटच्या माध्यमातून झालेली क्रांती असेल, त्याच्यामध्ये तरुण पिढीनं कायम सहभाग नोंदवला. परंतु तरुणांच्या असंतोषावरती स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजण्याचं काम जे लोक करतायत त्यांच्यापासून मात्र जनजीनी सावध राहिलं पाहिजे. कारण काही लोक वाट दाखवणारे असतात, काही लोक वाट पाहायला लावणारे असतात, पण काही लोक मात्र वाट लावणारे असतात. जनजीचा असंतोष सोडवण्यासाठी, जनजीचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी सरकार आणि सन्माननीय प्रधानमंत्री सक्षम आहेत. पण विरोधकांना मात्र तरुणांच्या या असंतोषामध्ये स्वतःच्या राजकारणाच्या बागा फुलवण्याचं सोनेरी स्वप्न दिसत आहे. मला वाटतं देशाची युवा पिढी हुशार आहे, त्यांना नक्कीच कळतं की कोण जेन्युइन आहेत आणि कोण फेक आहेत. राहुल गांधीच्या भाषणामध्ये म्हणतायत कुछ लफ्ज हैं वो किसी एक विशिष्ट धर्म में वो शब्दों का विरोध होता है और वो शब्द को एक्सेप्ट नहीं करते, तो उनके लिए आप क्या कहेंगे? मैं यही बोलना चाहूंगी कि हमारे स्वतंत्रता संग्राम में बहुत सारे ऐसे मुस्लिम स्वतंत्रता सेनानी थे जिन्होंने वंदे मातरम कहते हुए अपनी जान इस देश के लिए न्यौछावर की थी. वंदे मातरम मातृभूमि का गान है. वंदे मातरम इस देश को अपनी माता के रूप में पूजना है. वंदे मातरम निगड़ित है देश प्रेम से, वंदे मातरम निगड़ित है पेट्रियोटिज्म से. और इसीलिए मैं मेरे सभी भाइयों से ये आवाहन करूंगी कि हर चीज को जरूरत नहीं है कि हम जाति और धर्म की नजर से ही देखें. जब बात देश की आती है तो हर कोई अपनी जात और धर्म बाजू में रखकर इस देश के लिए लड़ने वाला हर इंसान हिंदुस्तानी है, वो भारतीय है. और हमारे संविधान के निर्माता डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर को भी जब पूछा गया था कि बाबा साहेब आर यू फर्स्ट इंडियन और आर यू फर्स्ट बुद्धिस्ट, तो बाबा साहब ने कहा था कि फर्स्टली एंड लास्टली आई एम इंडियन. हम भारतीय है तो भारत माता के गीत का हमें सम्मान करना चाहिए. मॅडम, राहुल गांधी बोलत असताना त्यांनी छात्रवृत्ती घोषमध्ये पहिला संदर्भ दिला तो मनुस्मृतीच्या 9व्या अध्यायाचा 3रा जो श्लोक आहे की
स्त्री कधीही कुठेही आणि कशी जरी राहिली तर तिला स्वातंत्र्य देईल त्या प्रमाणे त्या मताशी तुम्ही सहमत आहात का वैयक्तिक? कुठल्या मताशी? राहुल गांधीने जो संदर्भ दिला छात्रवृत्ती मुलींना, त्यांनी जो संदर्भ मनुस्मृतीचा दिला त्या मताशी तुम्ही वैयक्तिक सहमत आहात? राहुल गांधींचं जे मत तुम्ही मला सांगताय ते मी ऐकलेलं नाहीये. मी सहमत असेन. हो, वाचा. नाही, मला जरा त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊ द्या, नाही तर त्यांना वाटेल की मी प्रश्नाचं उत्तर नाही देत. महिलांना केवळ मुलगी, पत्नी, आई या तीन चौकटीमध्ये मर्यादित ठेवून आयुष्यभर पुरुषांच्या नियंत्रणात आणणे ही मनुस्मृतीची प्रतिगामी मानसिकता आहे. ही पुरुष प्रधान व्यवस्था महिलांना केंद्रात बंदिस्त ठेवू पाहते. मात्र देशातील 70 कोटी महिला ही भारताची खरी ताकद, पाया आणि भविष्य आहे. या मताशी सहमत आहात? हे बघा, मनुस्मृतीचं दहन करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतून माझी जडणघडण झालेली आहे. कुठल्याही समाजाची प्रगती मी त्या समाजातल्या स्त्रियांच्या प्रगतीवरून मोजतो असं म्हणणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महिलांच्या शिक्षणासाठी शाळा सुरू करणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुल्यांचा वैचारिक वारसा मी अभिमानानं मिळवते. आणि मला आनंद वाटतो की मी अशा पक्षामध्ये काम करते की ज्या पक्षाचे नेते मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी या महाराष्ट्रामधल्या 2.5 कोटी लाडक्या बहिणींना आर्थिक स्वातंत्र्य दिलं, त्या पक्षात मी काम करते. मी अशा नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करते ज्या नेत्यांनी केवळ भाषणबाजी आणि असे दाखले बिखले नाही देत बसले. कोणाच्या पक्षाचे किती मुख्यमंत्री झाले, पण जेव्हा आमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदेचे मुख्यमंत्री झाले ना, सावित्रीमाईंचं स्वप्न सत्यामध्ये उतरवत या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक मुलीचं शिक्षण मोफत करण्याचा, मुलींच्या शिक्षणाची फी भरण्याचा, ज्योतिबांचं सावित्रीमाईंचं स्वप्न साकार करण्याचा, शिक्षण वाघिणीचं दूध आहे म्हणून सांगणाऱ्या बाबासाहेबांच्या विचारांना प्रत्यक्षात उतरवणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षात काम करतेय. अहो, जेव्हा राज्यसभेची एकच जागा होती ना, भाषण करणं वेगळं, कुठलंच आरक्षण नव्हतं, ना जातीचं ना जेंडरचं, एकच जागा राज्यसभेची शिवसेनेला होती. पण त्यावेळेला कुठल्याही बडे घरच्या बेटीचं किंवा कुठल्याही मोठ्या नेत्याचं नाव न घेता सर्वसामान्य परिस्थितीतल्या मागासवर्गीयाच्या लेकीला राज्यसभेवरती पाठवणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेत काम करणारी मी कार्यकर्ते. आम्ही फक्त भाषणं करत नाही, महिला सक्षमीकरण काय असतं ह्याचं उत्तर तुम्हाला एकनाथजी शिंदे साहेबांच्या 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत मिळून जाईल. एका वाक्यामध्ये तुम्ही सहमत आहात? अहो, मी तुम्हाला तेच सांगतेय की मी सहमत बाबासाहेबांच्या विचारांशी आहे, मी सहमत महात्मा फुल्यांच्या विचारांशी आहे आणि माझी विचारधारा ही महिलांना सक्षम करणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांच्या विचारांशी मी सहमत आहे. राहुल गांधींशीच मी सहमत आहे की नाही हे तुम्ही त्यांच्या पक्षात काम करणाऱ्यांना विचारा ना. मग त्याच दरम्यान भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रवीण सिंह म्हणतात की राहुल गांधींचं असं वक्तव्य म्हणजे हिंदू कोकीय बरोबर काम करतात ते आणि याच्यामुळे वेगळा द्वेष निर्माण होतो. या मताची सहमत? हे बघा, मला तुम्हाला एकच सांगायचंय की कुणाच्या मताशी सहमत, कुणाच्या, हो दादा, तुम्ही ऐकून घेत नाही आहात. तुमचे प्रश्न मी अतिशय संयमानं ऐकून घेते, पण उत्तर ऐकून घेण्या इतका संयम आपणही ठेवला तर खूप बरं होईल. मला सांगा, ज्या व्यक्तीला स्वतःची विचारधारा आहे, ज्या महिलेला स्वतःची आयडिओलॉजी आहे, तिने काही कायम मी ह्याच्याशी सहमत आहे का नाही आणि त्याच्याशी सहमत आहे का नाही, मी ह्याच प्रश्नाची उत्तरं देऊ का? आय एम हॅव्हिंग माय ओन आयडिओलॉजी. I am working on my own thoughts. I am a learned woman. I have completed my PhD. So, if I am working on my own ideology, then why always you are asking me that whether I am agree with that person or I am not agree with that person? मी कोणाशी सहमत आहे किंवा नाही आहे हे प्रत्येक वेळेला सांगण्यापेक्षा माझ्या स्वतःच्या चळवळीची विचारधारा आणि माझ्या आयुष्याच्या संघर्षामधून जे मला मिळालेलं आहे ते माझ्या नेत्याच्या नेतृत्वाखाली प्रामाणिकपणानं मी समाजासाठी काम करण्याचा प्रश्न असा आहे की राज्यभरामध्ये तेली समाज असेल किंवा खाद्य तेल विक्रेते जे ते आंदोलन करतात. त्यांचं असं म्हणणं आहे की सुपर तेल विकण्याची बंदी एफडीआयने घातली आहे. तुम्ही ज्या झोपडपट्टीतून सुरुवात केली तुमच्या आयुष्याची, त्या झोपडपट्टीमध्ये तुम्ही बघितलं असेल की सोलापूरमध्ये विशेषतः छोट्या वाटीमध्ये 5 रुपयाचं 10 रुपयाचं तेल घेणारी लोक आपल्याकडे आहेत आणि इकडे एफडीए मध्ये तुम्ही पॅकिंगचं तेल घ्यायचंय. तर सर्वसामान्य गरीब कुटुंबातील पहिल्यापासून तुम्ही जे बघितलं वास्तव आहे त्यामध्ये राज्य सरकारला काय विनंती असणार आहे खासदार?
तुम्ही अगदी बरोबर उल्लेख केलात की ज्या वस्तीमधून माझी सुरुवात झाली तिथेच एक लाकडी तेलाचा घाणा पण होता आणि त्यावेळेला आम्ही सुद्धा केटली घेऊन तिथेच तेल आणायला जात होतो. आणि अजून सुद्धा समाजामध्ये अगदी बरोबर ती दरी आहे की सर्वसामान्य ग्राहकांना काही सफोला असेल, जेमिनी असेल किंवा अशा महागड्या ब्रँडची उत्पादनं ही परवडत नाहीत. त्याच्यामुळे नक्कीच आम्ही नेहमीच सर्वसामान्यांच्या सोबत आहोत. एका बाजूला उत्पादनाचा दर्जा राखला जावा याच्यासाठीचे नियम केले जात असताना जे लघु उद्योग आहेत त्याच्यावरती कुठलाही घाला येऊ नये आणि सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना सुद्धा परवडेल अशा पद्धतीमध्ये खाद्यतेल हे अत्यंत बेसिक उत्पादन आहे ते मिळावं याच्यासाठीची सकारात्मक भूमिका मी नेहमीच राज्य सरकारपर्यंत पोहोचते. तर ही राज्यात फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्यात कोल्डवॉर चालण्याची सतत चर्चा होती. एकमेकांच्या नेत्यांच्या वक्तव्यांना पण चर्चा. आता तुम्ही परवा वक्तव्य केले की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे अशी तुमची इच्छा आहे. त्याच्यावरनं काय कॉन्ट्रोवर्सी परत निर्माण होईल का? अजिबात नाही. माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे अगदी राम लक्ष्मणासारखे या महाराष्ट्राच्या विकासाचं रामायण लिहिण्यासाठी काम करत आहेत आणि अशा कुठल्याही चर्चांच्यामुळं कुठल्याही पद्धतीचा मिठाचा खडा महायुतीत पडणार नाही. राहिला प्रश्न माझा तर मी एक राजकीय नेता किंवा खासदार म्हणून ती भावना व्यक्त केलेली नव्हती. एक लाडकी बहीण म्हणून माझ्या भावाला महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळावं हे जर मला वाटलं तर त्याच्यामध्ये गैर काय आहे. मी तर प्रत्येकाला तेच विचारते की आता दादा जर तुम्ही पत्रकार असाल आणि तुमच्या बहिणीला जर तुम्ही विचारलं ती नक्कीच म्हणणार की तुम्ही पेपरचे संपादक, चॅनेलचे मालक झालं पाहिजे. याचा अर्थ काही तिथे आम्हाला तुमच्या पेपरमध्ये येऊन कोल्ड वॉर करायचं नाहीये, पण बहिणीला ते वाटतं. तरी राम लक्ष्मण संबंधाचे बाकीचे रावण कोण, सुपरकार कोण झाला? आणि दोघांमध्ये राम लक्ष्मण कोण आहे दोघांमध्ये? आता मला वाटतं की शूर्पणखा कोण, रावण कोण, कुंभकर्ण कोण या सगळ्या गोष्टी तुम्हालाही खूप चांगल्या माहिती आहेत. काही जिल्हाधिकारी आले होते. जिल्हाधिकारी म्हणाले की नाईट लँडिंगच्या बाबतीमध्ये 1600 कोटी रुपये खर्च होतो. तर बोरामणीसाठी 400 कोटी खर्च होतो. हो, मी मागणी केली पण त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला पाठपुरावा करण्यासाठी राजकीय मदत झाली तर त्या संदर्भात मी सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयांची भेट घेईन आणि त्यांच्याकडून पूर्ण माहिती घेईन. मी सन्माननीय मुरलीधरजी मोहोळ साहेब मंत्री महोदय यांची वेळ मागितलेली आहे संसदेच्या अधिवेशनात त्यांची भेट झाल्यानंतर सोलापूरच्या विमानतळाच्या प्रश्नाच्या संदर्भात. तर जिल्हाधिकाऱ्यांकडून पूर्ण माहिती घेऊन सोलापूरच्या विकासाच्या दृष्टीने जे काही योग्य असेल त्याचा पाठपुरावा की मी मंत्री महोदयांकडे आणि सरकारकडे करेन. एक प्रश्न आहे. सध्या राज्यभरात सर्वत्र आरक्षण वर्गीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. या निमित्ताने दोन समाजात तेढ ते अगदी मोठ्या प्रमाणात होऊ लागलेले आहे. आपण समर्थन करताय का काय करताय? एक लाडकी बहीण म्हणून मला एवढंच वाटतं की माझा प्रत्येक भाऊ हा एकत्र राहिला पाहिजे. कुठल्याही बहिणीला आपल्या आई बापाचं आणि भावंडांचं घर वेगळं झालेलं आणि भावांच्या वाटण्या झाल्या तर ते कसं चांगलं वाटेल. पण त्याचबरोबर एक जबाबदार सरकारची प्रतिनिधी म्हणून माझी ही भूमिका असेल की समाजातल्या प्रत्येक घटकाचं म्हणणं हे ऐकून घेतलं जावं. जर कुणाला वाटत असेल की याच्यामुळे आमच्यावरती अन्याय होतोय किंवा आम्ही जर उपेक्षित राहतोय तर प्रत्येक समाज घटकाचं म्हणणं ऐकून घेऊन ते आमचे नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्यापर्यंत पोहोचवणं आणि समन्वयानं त्याच्यातून सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन मार्ग काढणं अशीच समन्वयाची भूमिका माझी. या दोन समाजामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर भांडवल आलावे आणि एकूणच आरक्षण रद्द करण्याचा सरकारचा डाव असतो. तुम्हाला वाटतं आरक्षण रद्द करण्याचा डाव? हे बघा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहिलं तेव्हा त्यांनी आरक्षणाचा अधिकार दिलेला आहे आणि बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानावरती देश चालतो आणि त्यामुळेच मला असं अजिबात वाटत नाही की अगदी आमचे नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी प्रत्येक वेळेला सांगितलेले की जब तक सूरज चांद रहेगा तब तक बाबासाहेब का संविधान रहेगा आणि संविधानाने दिलेल्या अधिकारांची पायमल्ली कुणीही करू शकत नाही. एक प्रश्न असा आहे की इथले आमदार जे आहेत स्थानिक आमदार एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की बाबा म्हणजे तुमच्या माहितीच प्रमुख सांगतो की आमदार ह्या व्यावसायिक व्याख्यान तुम्ही आणि आमदार ह्या दोघांचाही जो प्रवास आहे तो अगदी मी जवळ म्हणजे आम्ही ज्यावेळेस चळवळीमध्ये होता तेव्हा मानधन म्हणून काही गोष्टी दिल्या जायच्या, काही ठिकाणी तर मिळायच्याही नाही. अगदी म्हणजे एक वसा आणि विचाराची जोपासणी करण्यासाठी अगदी मिळेल त्या मानाने तुम्ही हा प्रचार आणि प्रचार केला.
म्हणजे ह्यामध्ये खूप अंतर आहे. जे इतर 5 स्टार हॉटेल आणि विमानाने रेल्वेने येतात ते तुम्हाला अगदी म्हणजे हे नगण्यच होतं, तुम्हाला मिळणं शक्य नाही. तरी देखील इथपर्यंत आला. पण असं एवढा मोठा प्रवास करून झाल्यानंतर एखाद्या आमदारांनी म्हणायचं की व्यावसायिक व्याख्या त्या आहेत त्या. हे बघा, तो विषय वेगळा आहे. त्यांनी कुठली टीका टिप्पणी केली, त्याला कुठल्या पद्धतीमध्ये उत्तर मिळालं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला विदित आहेत. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की त्या सगळ्या गोष्टींच्या वरती मी काहीच बोलायची आवश्यकता नाही. ते संजय राऊत असं म्हणत आहे की राज्याचे डीसीएम जे आहेत ते रिक्षावाले होते, राज्याचे परिवहन मंत्री अंडाभुर्जी गाडी चालवायचे, मग तरीही रिक्षावाल्यांवर अन्याय का? मग यांच्यावरती काय चहावाल्याचा दबाव आहे का? असे खोचक टीका त्यांनी केलेली आहे. या महाराष्ट्रामधला रिक्षावाला असेल, अंडा भुर्जीवाला असेल, चहावाला असेल, प्रत्येकाच्या हक्काचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि सुनेत्राताई पवार हे घेतील. परंतु संजय राऊतांनी खरं तर हे उत्तर द्यावं की ते एकेकाळी शबनमची बॅग घेऊन जाहिराती गोळा करत फिरत होते आणि मग तिथून जर ते राज्यसभेवर पोहोचले तर त्यांनी पत्राचाळीमध्ये मराठी माणसांवरतीच अन्याय का केला, आधी त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर द्यावं म्हणजे बरोबर. What is your opinion about the Shiv Sena judgment? शिवसेना ही सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरक्षित आहे. धनुष्यबाण आणि शिवसेना ओके, हिंदी आणि इंग्लिश तो नाही, त्यांच्या प्रश्नाचं देऊ द्या नव्हतं. आणि प्रश्न विचारलाय नाही, त्यांनी हिंदीमध्ये बोला म्हणाले, मी मराठीत बोलत होते. प्लीज आस्किंग मी प्रश्न हिंदीत विचारला तर हिंदीमध्ये उत्तर पाहिजे म्हणून पॉज घेतला. मुझे पूरी तरीके से यकीन है कि शिवसेना और धनुष्यबाण सम्माननीय एकनाथ जी शिंदे साहब के नेतृत्व में सुरक्षित है. ये ना कि निवडणूक आयोग ने, चुनाव आयोग ने, बल्कि महाराष्ट्र की जनता ने भी हर बार साबित किया है. आपने देखा कि लोकसभा में हमारे कितने खासदार यहाँ पे चुन के आए. उसके बाद हमारे 7 MLA माननीय एकनाथ जी शिंदे साहब के नेतृत्व में चुन के आए. इसके बाद नगर पालिका हो या फिर कोई भी इलेक्शन हो, हर बार माननीय एकनाथ जी शिंदे साहब के नेतृत्व में शिवसेना ने बहुत ही दमदार कामगिरी की है. तो फिर अगर जनता ने यहाँ पे बता दिया है कि शिवसेना और धनुष्यबाण एकनाथ जी शिंदे साहब की है, तो फिर मुझे पूरी तरीके से यकीन है कि हमने डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के संविधान को मानकर जो उठाव एकनाथ जी शिंदे साहब ने किया, उसी के साथ सुप्रीम कोर्ट भी उन्हीं के साथ रहेगा और शिवसेना एकनाथ जी शिंदे साहब की रहेगी, धनुष्यबाण उन्हीं का रहेगा. मॅडम, समाजातल्या शेवटच्या घटकाला पुढे आणण्याकरिता राज्य शासनाने वेगवेगळी मानदंड निर्माण केलेली आहे. अन्नवसाटे असेल, महात्मा फुले असेल, रविदास असेल वगैरे. गेल्या 2 वर्षापासून NSFDC हे केंद्र सरकारचं जे आहे, 2 वर्षापासून या सर्व महामंडळाला निधी रखडला गेला आहे. योगाने आपण आता संसदेत आहात, तर या अनुषंगाने काय आपण मला खरं तर अत्यंत मी अभिमानानं सांगू इच्छिते की आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेला सगळ्यात जास्त महामंडळांची निर्मिती त्यांनी केली. समाजातल्या अगदी छोट्या छोट्या घटकांना सुद्धा स्वतःचं हक्काचं महामंडळ देण्याची भूमिका त्यांनी घेतली. परंतु आता आपण ज्या प्रश्नाकडे माझं लक्ष वेधलेलं आहे तो अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, कारण ही सगळी महामंडळं वंचित आणि शोषित समाज घटकांचं सक्षमीकरण करावी याच्यासाठी आहे. आमचे सन्माननीय समाज कल्याण मंत्री माननीय संजयजी शिरसाट साहेब त्यांच्याशी मी या संदर्भात चर्चा करेन आणि एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मदतीनं आम्ही महामंडळाला निधी लवकरात लवकर मिळावा यासाठी मी पूर्ण प्रयत्न. नाही, आपण मगापासून लाडकी बहिणीवर उल्लेख करताय, मात्र आपल्याच लाडक्या बहिणी आहेत त्या अनेक अपत्र जे आहेत ते लाडक्या बहिणीचे यशस्वी झालेले आहेत. काय भूमिका सरकारची असणार आहे? लाडकी बहीण योजना ही माइलस्टोन ठरणारी योजना जिनं महिलांना आर्थिक स्वातंत्र्य दिलं, परंतु त्याच वेळेला दुर्दैवानं काही लोकांनी त्याचा गैरफायदा सुद्धा घेतलेला होता. काही पुरुष लाभार्थी होते किंवा काही अपात्र होते. तर जे काही स्क्रुटिनी होतीये किंवा मग जो काही ऑनलाईन फॉर्म भरला जातोय त्याच्यामधून एकही पात्र असणारी लाडकी बहीण वंचित राहू नये याच्यासाठी आम्ही या बाबतीमध्ये सर्वतोपरी प्रयत्न करतो. ताई, सध्या साखरेपासून सगळ्याच गोष्टीचं महागाई चालत, तुम्ही गृहिणी आहे. NDA सरकार किंवा सध्याचे जे सरकार आहे आता ते कुठेतरी महागाई रोखण्यात असमर्थ ठरत आहे असं वाटतंय का? कारण महिलांसाठी लग्नाला जे गरजेचे वस्तू आहेत, ज्वेलरी सुद्धा महाग झालेली आहे. सोनं आज 1,60,000च्या पुढे गेलेलं आहे, साखर महाग झालेली आहे, गॅस महाग झालेला आहे आणि दुसऱ्या बाजूला आता पेट्रोल सुद्धा महाग होत आहे. म्हणजे इथेनॉल जरी मिश्रित झालंय तर पेट्रोलच्या किमती कमी झाल्या नाही, उलट वाढलेल्या आहेत. आपण जर असेल तर महागाईचा फटका सामान्य लोकांना पडतोय आणि एका बाजूला अशी चर्चा असते नेहमी, म्हणजे टीका केली जाते
की बहिणींना देण्यात आलं, परंतु दाजींकडनं पैसे काढून घेण्याचं काम हे सध्या सरकार करत आहे. तुम्ही गृहिणी म्हणून काय याच्याकडे बघता? हो, मी एक गृहिणी आहे, त्याच्यामुळे प्रत्येक गृहिणीला महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत आलेल्या पगारामध्ये बजेट बसवत असताना मला मला ही अपेक्षा आहे की मी ज्या प्रश्नाचं उत्तर देते ते आपण ऐकून घ्या. तर एक गृहिणी म्हणून शेवटच्या तारखेपर्यंत महिन्याचं बजेट बसवत असताना गृहिणीची काय कसरत होत असते याची पूर्ण कल्पना मला आहे. जे प्रश्न मी विचारले गेले त्याच्यामधला एक प्रश्न मी सरकारला महागाईच्या संदर्भात सुद्धा विचारलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये मला सन्माननीय मंत्री महोदयांनी अगदी पद्धतशीर असं उत्तर दिलेलं आहे. मी आपल्याला हवं तर पत्रकार परिषद संपल्यानंतर त्या प्रश्नाच्या उत्तराची प्रत देते. परंतु त्याच वेळेला आपण बघतोय किंवा पेट्रोल आणि इतर अनेक गोष्टींच्या बाबतीत जगामध्ये जी परिस्थिती आहे, मग इराण आणि अमेरिकेचं युद्ध असेल किंवा इतर अनेक गोष्टी, त्याचाही प्रभाव पडत असतो. परंतु तरी सुद्धा जगात काहीही परिस्थिती राहिली तरी त्याचा फटका आपल्या भारतीयांना बसू नये आणि सर्वसामान्य नागरिक महागाईच्या झळामध्ये भाजू नये त्याच्यासाठी योग्य ते सर्व प्रयत्न सरकार करत आहे आणि वेळोवेळी महिलांच्या आणि गृहिणींची प्रतिनिधी म्हणून ते त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करेल. राज्यात मराठी भाषेकडून उद्या चालू आहे. मराठी भाषेवरून तो वाद पेटलेला आहे राज्यभरामध्ये. आज रिक्षा चालकांनी विविध ठिकाणी संभव पुकारलेला आहे. या संदर्भात नेमकी वस्तुस्थिती काय आहे? युनिटी इन डायव्हर्सिटी दॅट इज द रिअल आयडेंटिटी ऑफ इंडिया. भारतामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात, सगळ्या भाषांचा सन्मान हा झालाच पाहिजे. मराठी उत्तर होऊ दे ना दादा, प्रश्न विचारा पण उत्तर पूर्ण झाल्यावर विचारा. तर प्रत्येक भाषेचा सन्मान हा झाला पाहिजे. मराठी ही आपली मातृभाषा आहे. रिक्षा चालकांच्यावरती मराठीची सक्ती करणं याचा अर्थ आम्ही त्यांना मराठी वाङ्मयामध्ये PhD करा म्हणत नाहीयो किंवा आम्ही त्यांना बासी मर्ढेकर किंवा कुसुमाग्रज त्यांच्या कवितांचं काही रसग्रहण करा म्हणून सांगत नाहीयो. परंतु ज्या वेळेला आपण एखाद्या राज्यामध्ये जातो, तिथे काम करतो, तर तिथल्या नागरिकांशी त्यांच्या बोलीभाषेमध्ये संवाद साधण्यासाठीचे जे काही जुजबी 4-5 वाक्य असतील किंवा 10-12 वाक्य असतील तेवढी तरी तिथल्या लोकांनी शिकावी ही अपेक्षा करणं याच्यामध्ये वावगं काय तुम्ही मला सांगा. गेल्या 14 वर्षापासून मी ज्या भागात प्रतिनिधित्व केलं आहे किमान वेतन कामगारांचं किमान वेतन 14 वर्षाच्या लढ्यानंतर आता कामगार मंत्र्यांनी आता सुंदर साहेबांनी वेतनवाढ याची घोषणा केली. परंतु सोलापुरातल्या सर्व विडी कामगार कारखानदारांनी विरोध केलेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीत वेतनवाढ देणार नाही. प्रसंगी आम्ही तेलंगणाला जाऊ आणि आता या घडची आता करंट बातमी अशी आहे की सर्व मालकांनी काही कामगारांमध्ये फूट निर्माण करून काही कामगारांना हाताशी धरून त्यांनी आता सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे. आम्ही वेतनवाढ देणार नाही. प्रसंगी आम्ही तेलंगणाला जाऊ. ठीक आहे. या प्रश्नाची सविस्तर माहिती मी घेईन. आताच आमचे नागेश पासकंटीजी हाच प्रश्न घेऊन माझ्याकडे आलेले आहेत. ते तेलुगू भाषिक लोकांच्या मध्ये विडी कामगारांच्या मध्ये काम करतात आणि ही अप्रेस झाल्यानंतर आम्ही त्या संदर्भात चर्चा करतोय. परंतु मी एकच या ठिकाणी सांगू इच्छिते की कुठलाही उद्योग व्यवसाय कामगारांचं शोषण करून किंवा महिलांची पिळवणूक करून हा पुढे जात नसतो. जर सरकारने किमान वेतनाचा कायदा केलेला असेल तर सर्व कारखानदारांनी सरकारच्या नियमाचा सन्मान करावा आणि महिलांना उलट बघा की भावाने बहिणीला ओवाळणी दिली तर भाऊ कधी गरीब होत नसतो, उलट त्याची समृद्धी वाढत असते. कारखानदारांनी जर किमान वेतन दिलं तर उलट त्यांचा नफा वाढेल आणि त्यांचा उद्योग व्यवसाय अजून समृद्ध होईल. ते संजय राऊत असं म्हणतायत की जर का पंतप्रधानांनी चहा विकल्याचा पुरावा जर मला कुणी आणून दिला तर मी माझं राजकारण सोडेल. त्या सगळ्या दंतकथा आहेत आणि अशा पद्धतीच्या कथा त्यांनी पसरवलेल्या असं मग अनेक लोकांना असंही वाटतं की रोजचे अग्रलेख वगैरे संजय राऊत लिहितात ही सुद्धा एक दंतकथा आहे आणि मग ते अग्रलेख नक्की खरंच लिहितात का किंवा त्यांनी पत्रकारिता केली होती का याही गोष्टीचे पुरावे जर त्यांनी दिले तर बरं होईल. लेहनगरच्या बाबतीत एक प्रश्न आहे. पंतप्रधान मोदी साहेबांचं स्वप्न सर्वसामान्य गरिबांना हक्काची घरे मिळायला पाहिजे. लेहनगरचं जवळपास 2.5-3 वर्ष झालंय त्यांनी चावी प्रदान करून आजपर्यंत तिथं 15,000 पहिले तयार घरांमध्ये 200 पेक्षा जास्त लोक राहायला गेले नाही. लोकांना जेव्हा विचारलं जात आहे म्हणजे जे लाभार्थी आहेत त्यांना तर त्यांचं कारण ते असं सांगतात की एका बाजूला बँकेकडून हप्ते सुरू झाले 2400 ते 2600 रुपयाचे आणि जर तिथं गेले राहिला तर ते भाडं म्हणजे इथं जे आम्ही 2600 रुपये देऊन राहतो ते परवडत नाही. तिथं गेले की तिथं सुविधा नाही आहेत. येणं जाणं काम शहरात आणि तिथं जाणं येणं परवडत नाही. दुसऱ्या बाजूला घराची चावी लेहनगर फेडरेशन कडून देण्यात येत नाहीये. त्यांना अटी टाकण्यात आलं की जोपर्यंत तुम्ही 50,000 रुपये
ते त्यांची काहीतरी ते देणगी वगैरे मागतात, रेनगरसाठी देणगी मागतात आणि पक्षनिधी मागतायत. 20,000 पक्षनिधी. 60,000 रुपये आम्ही जर द्यायचं असेल तर आमची कुवत नाहीये तेवढी. जोपर्यंत आम्हाला चावी देत नाहीत, पैसे न घेता, देणगी न घेता, तोपर्यंत आम्ही राहायला जाणार कसं, असं ते मुद्दा उपस्थित करतायत. त्यामुळं जवळपास 14,500 पेक्षा जास्त घर आज रिकामी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी कुठल्याही पद्धतीचा पक्षभेद न बघता रेनगरला भरीव अशी मदत केलेली आहे. प्रत्येक कष्ट करणाऱ्या माणसाला हक्काचं घर मिळावं म्हणून रेनगर उभं राहिलं. त्यासाठी आडम मास्तरांनी जे कष्ट घेतलेले आहेत आम्ही त्याचा सन्मानच करतो. पण आता जी वस्तुस्थिती आपण मांडलेली आहे, अशा पद्धतीची पिळवणूक जर कामगारांची होत असेल की ज्यांचं महिन्याचं उत्पन्न 3,000चं, 5,000चं, 10,000चं असतं, त्यांना जर अशा पद्धतीनं भरमसाठ रकमा मागून जर पिळवणूक होत असेल तर ते होऊ नये आणि कुठल्याही पद्धतीचा पक्षनिधी न घेता कामगारांना आपल्या हक्काच्या घराची चावी मिळावी यासाठी शक्य होईल तेवढे सगळे प्रयत्न शासन स्तरावर आणि आले. जर ते देणगी जर ते रेनगर फेडरेशन जे काही मागते ते आणि पक्षनिधी जर हे घेतलंच नाही तर आज मला वाटतं पुढच्या 3 ते 4 महिन्यात पूर्ण 15,000 घरं भरतील. हो, मी त्या संदर्भातली पूर्ण माहिती घेते आणि त्याच्यानंतर कामगारांची किंवा त्या लाभार्थ्यांची कुठल्याही पद्धतीची फसवणूक आणि पिळवणूक होऊ नये त्या पद्धतीची भूमिका माझी नक्कीच असेल. शिंदेसाहेबांच्या काळामध्ये अनेक महामंडळं विकसित झाली, त्यांना ताकद मिळाली असं आपण म्हणतोय. अण्णासाहेब पाटील महामंडळाचं जवळपास 1 वर्षापासून ती संस्थेचे जे काम करणारे जे कामगार आहेत किंवा त्यांना गेल्या 7 ते 8 महिन्यापासून मानधन मिळालं नाही. त्यामुळे प्रचंड मोठं करून नाराज एक वर्गामध्ये काय माननीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना 12 बलुतेदार आणि 18 आलुतेदारांची महामंडळं स्थापन झाली. त्यामध्ये प्रत्येक समाज घटकाला त्याच्या हक्काचा वाटा मिळाला पाहिजे ही अत्यंत प्रामाणिक भूमिका त्यांची होती. सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सुद्धा सारथी असेल, अण्णाभाऊ साठेंच्या नावाने निर्माण झालेला आरटी असेल किंवा अण्णाभाऊ साठे महामंडळ असेल, बार्टी असेल, त्याला बळ देण्याचीच भूमिका त्यांची राहिलेली आहे. पण अशा पद्धतीचा जर काही निधी प्रलंबित असेल किंवा जर कर्मचाऱ्यांचं वेतन झालेलं नसेल तर मी त्यांचं म्हणणं आणि गाऱ्हाणं हे सरकारपर्यंत पोहोचवेन. एक अशी घटना घडलेली आहे, मुलगा, बाप आणि आई जे वेदम टाकणारे घटना परवा घडलेल्या आजची जी तरुण आहे ते वेगळ्या दिशेकडे आपण पाहिजे आजच्या तरुणाईला काय आपण आवडतं. बघा, अशा दुःखद घटना घडत असताना तरुणाईला योग्य वाट दाखवणं, त्यांचं काउन्सिलिंग होणं आणि त्यांच्यापर्यंत महापुरुषांच्या विचारांचा वारसा जर पोहोचला तर आपली तरुणाई नक्कीच भरकटणार नाही. सीजेपी ने एक अभियान चलाया कि 20 करोड़ स्कूल ठीक करो अभियान चलाया है, तो वही सोलापुर के स्कूल के डेवलपमेंट में या एजुकेशनल डेवलपमेंट के लिए आप क्या करेंगे? देखिए, मैं सिर्फ एक कार्यकर्ता नहीं रही हूँ बल्कि मैं खुद एक टीचर रही हूँ. मैंने लगभग 12 साल कॉलेज में पढ़ाया है और आप लोगों ने देखा होगा कि मैंने सोलापुर के डीपीटीसी के मीटिंग हो या फिर मैंने जब सोलापुर के म्यूनिसिपल कमिश्नर के साथ मीटिंग की थी तब भी मैंने सोलापुर के म्यूनिसिपल कॉरपोरेशन के स्कूलों का मुद्दा बहुत ही पुरजोर तरीके से वहाँ पे उठाया था और मैंने उनको यहाँ तक बोला था कि मैं खुद हर महापालिका के स्कूल में जाऊंगी, उसका सर्वे करूंगी, क्योंकि हर माँ बाप का एक सपना होता है कि अपने बच्चों को क्वालिटी एजुकेशन मिले. लेकिन अगर एक तरफ भरमसाठ डोनेशन देकर पढ़ाने के लिए जिनकी क्षमता नहीं होती उनके बच्चे म्यूनिसिपालिटी के स्कूल में जाते हैं, मैं खुद म्यूनिसिपालिटी के स्कूल में पढ़ी हूँ, तो इसी वजह से स्कूलों के बाबत जो भी कोई मुद्दे रहेंगे मैं उसके बारे में काम करूंगी. और मैं आपको बताना चाहूंगी कि मेरा जो भी MP लैड फंड मिला है उसमें से मैं कम से कम 20 स्कूल, मतलब मुझे तो बहुत ज़्यादा फंड है लेकिन जितना भी मिला है तो कम से कम 20 स्कूलों में किस तरीके से स्मार्ट क्लासरूम बनाया जाए और मतलब मजदूर के बच्चे को भी क्वालिटी एजुकेशन कैसे मिले इसके लिए मैं काम कहीं ना कहीं सोलापुर महानगर पालिका ने सरकारी स्कूल जो उर्दू स्कूल है उनको गिरा दिया है और उसकी पुनर्बांधने का कुछ भी विचार नहीं किया. इसके बारे में आप ध्यान दीजिए. देखिए, सरकारी जितने भी स्कूल हो, वो मराठी हो, उर्दू हो, कन्नड़ हो या तेलुगु हो, लेकिन सरकारी स्कूल ये कॉमन लोगों के बच्चों के लिए शिक्षा की जगह होती है. और मुझे ये सवाल मैं यहाँ पे पूछना चाहूँगी कि जो प्राइवेट स्कूल्स होते हैं ना, वहाँ के जो टीचर्स होते हैं उनको तो स्केल के हिसाब से तनख्वाह भी नहीं मिलती, लेकिन फिर भी वहाँ पे क्वालिटी एजुकेशन मिलता है ऐसे हम मानते हैं. सरकारी स्कूलों में, एडेड स्कूल है सरकार के, वहाँ के टीचर्स को पूरी तनख्वाह मिलती है, फिर भी बच्चों को पढ़ना नहीं आता, लिखना नहीं आता. ये क्यों हो रहा है? तो मैं खुद स्कूल में जाऊंगी, विजिट करूंगी, देखूंगी वहाँ के क्यों पढ़ संख्या नीचे गिर रही है, क्यों इतनी सारी इमारतें हैं लेकिन फिर भी बच्चे नहीं आ रहे. कि एक जगह पे हम देखते हैं कि बड़ी सी बिल्डिंग है तो माँ बाप देर रात को भी वहाँ पे क्यों में लगते हैं फॉर्म लेकर,
और दूसरी तरफ सरकारी स्कूल क्यों बंद पड़ रही है, मैं खुद वहां पे जाऊंगी, उसकी जानकारी लूंगी और उस पर काम करूंगी. आश्रमशाळेतही जाऊन मिळालं. नक्की जाणार ना दादा. सुचवा तुम्ही मला कुठे कुठे गेलं पाहिजे, काय काम केलं पाहिजे, आपण जरूर करू. आपले पत्रकार मित्र नवरात्र न्यूज चॅनलचे